संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर भाजप आणि शिवसेनेने या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे. स्थापन केलेली नाही आहे, फक्त नाव त्यांनी सुचवलेले आहे. सत्ता स्थापन जे आहे 10 तारखेला, आणि 10 तारखेला आता अजून 4 दिवस राहिलेले आहे. राजनीतीमध्ये काहीही शक्य आहे. त्यांनी जे उमेदवार उभे केलेले आहे, मला वाटत नाही आहे की शिवसेनेचे जे मोठे नेते आहे इकडचे ते त्या नावाने समाधानी आहे. त्यांच्यामध्ये ही नाराजगी आहे. दुसरीकडे आम्ही एक अशोक हेवराले जे याच महानगरपालिकेमध्ये 28 वर्ष सफाई कामगार म्हणून काम केलं, त्याच्यानंतर त्यांनी एक संघटना स्थापित केली आणि त्याचे ते अध्यक्ष राहिले. आता ते आमच्या पार्टीतून निवडून आलेले कॉर्पोरेटर आहे. आम्ही त्याला महापौराचा तिकीट दिलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे. आणि आमची अपेक्षा हे आहे की सर्व राजनैतिक पक्षांनी जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे त्यांनी एकत्र येऊन एका SC समाजातला एका गरीब माणसाला आपण त्या कुर्सीवर बसवण्यासाठी मदत करा. तुमच्या दलित प्रेम किती आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ही जे SC समाजातले जे कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे, मी त्यांनाही आवाहन करतो की त्यांनीही अशोक हेवरालेला मदत करा. लोकशाहीला बळकट करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग आपण केला तर नक्की त्याचा फायदा किती होईल आणि काय संदेश जाईल या शहरातून हे आपल्याला उपमहापौर पदाचे निवडून संजय शिरसाट नाराज आहेत, त्यांना काही आव्हान करणार? नाही, आता संधी आलेली आहे. राजनीतीमध्ये काहीही शक्य आहे. तुम्हाला डावलून अशा प्रकारचे जे निर्णय वरच्या लेवलवर घेण्यात आलेला आहे याच्यातून स्पष्ट होतो की तुमची लायकी मोठ्या नेत्यांना काय आहे माहीत आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन तुम्ही वारंवार बोलत होते मी SC समाजातला आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असेल तुम्ही तर हे जे अशोक हेवराले आहे SC समाजातलं, त्यांना मदत करा. डायरेक्टली करता येईल तर डायरेक्टली करा, नाही करता येईल तर बाहेरून तुम्ही त्यांना पाठिंबा द्या आणि त्या कुर्सीवर बसवा त्यांना. तुम्ही असे पण म्हटलं होतं की मी वेळेवर पत्ते ओपन करत, मी असं वक्तव्य केलं होतं की काय आहे की आमची जे बोलणी होती, आज आम्हालाही धक्का बसला जेव्हा हे डायरेक्टली त्यांनी उपमहापौरचा कॅन्डिडेट ही डिक्लेअर केला. कारण आमची तर स्थानिक लेवलवर बोलणी सुरूच होती. मग अशा वेळी जेव्हा स्थानिक लेवल काही वेगळी भाषा करत होते आणि वरच्या लेवलवर काही वेगळा निर्णय झालेला असेल तर याच्यातून हे स्पष्ट होतं की इकडच्या स्थानिक नेत्यांना काही मोठे नेत्यांनी मुंबईमध्ये बसून महत्त्व दिले नाही आणि त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे कॅन्डिडेट डिक्लेअर केलं. शिरसाट साहेबांसोबत तुमची काय चर्चा झाली? काय चर्चा झाली होती शिरसाट साहेबांसोबत? आता सगळं काही बोलणं राजनीतीमध्ये असं शक्य नाही आहे ना. मी काय बोलतो की स्थानिक लेवलवर काही वेगळी चर्चा सुरू होती म्हणून आम्ही हे निर्णय घेतला होता आणि मुंबई लेवलवर काही वेगळा निर्णय आलेला आहे म्हणूनच मी मला बोलतो ना की संजय शिरसाट साहेब नाराज आहे करके. याचा अर्थ काय आहे की तिथे इकडे त्यांचं वेगळी काही डिस्कशन सुरू होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सगळ्यांना डावलून काही वेगळाच निर्णय घेतलेला आहे. म्हणून ते आता त्यांच्या विरोधात ऑफिशियल कॅन्डिडेटच्या विरोधात आपल्या मुलीचाही फॉर्म भरणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही शिरसाटांच्या संपर्कात आहात? शिरसाट तुमच्या संपर्कात आहात? तर काय आहे राजनीतीमध्ये सगळं पत्ते खोडणं बरोबर नाही आहे ना. मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मला जे सांगायचे होते. आता त्याचा काय अर्थ काढायचा आहे तुम्ही काढून घ्या. MIM सगळ्यांना घेऊन प्रयत्न करणार? MIM आवाहन केलेलं आहे. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मी की वंचित बहुजन आघाडी असू द्या, उद्धव ठाकरेची शिवसेना असू द्या, काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचा एक, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आणि वारंवार जय भीमचा नारा देणारे जे कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहेत त्यांना एक संधी आहे, एक संदेश आपल्या पक्षाला देण्यासाठी की तुम्ही या संविधानाला बदलण्याची भाषा करतं म्हणून आम्ही आज एक SC समाजातल्या एक गरीब माणसाला आम्ही मतदान करणार आहे. अमरावतीमध्ये जे आहे ते तुमच्या काही नाही. एक महिला नगरसेवक मीरा कांबळे नावाची, तिने
ते भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी तिचा हात वर केला होता. ही बातमी जेव्हा आम्हाला कळली तर विदर्भाचे आमचे जे प्रमुख आहे युसुफ पुंजानी साहेब आणि अमरावतीचे आमचे जे इन्चार्ज आहे हाजी साहेब, तर त्यांना आम्ही प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही का व्हिप जारी नाही केलं होतं. आम्ही लेखी खुलासा त्यांच्याकडून मागितलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षांनी स्पष्ट हे नियम काढलेला आहे की आम्ही भाजपसोबत जाणार नाही, आम्ही एकनाथ शिंदे साहेब सोबत जाणार नाही, आम्ही दिवंगत अजित पवार साहेबांची NCP सोबत जाणार नाही करके. आणि जे कुणाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तुमची जागा आमच्या पक्षामध्ये राहणार नाही आहे हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. वेळ लागली तर आम्ही लेखी खुलासा त्यांच्याकडून मागितलेला आहे. तर त्याच्या बाबतीत आम्ही युसुफ पुंजानी साहेब सिनियर लीडर आहे आणि अमरावतीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावरही कारवाई करणार आहे. मालेगावमध्ये नक्की काय चाललंय? मालेगावमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे जे मंत्री आहे आमच्या पक्षाचे नेत्यांसोबत ते चर्चा केली होती की मालेगावच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन आपण मालेगावमध्ये सत्ता स्थापित करू. आम्ही जेव्हा आमच्या कानात हे बातमी आली होती तर सगळे जे प्रमुख नेते आहे मालेगावचे त्यांना हैदराबादमध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यांचं ऐकणं ओवैसी साहेबांनी ऐकून घेतलं होतं त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर पक्षाने स्पष्ट निर्णय घेतला होता. ओवैसी साहेबांनी निर्णय घेतला होता की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त एका कुर्सीसाठी आपण आपली आयडिओलॉजीशी समझोता करू शकत नाही आणि स्पष्ट नकार आम्ही दिलेला होता. तरीसुद्धा ते वारंवार आमच्या लोकांच्या मागे लागले होते. आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला जायचं असेल तर जा, तुमची जागा पक्षामध्ये राहणार नाही आहे. आता काल त्यांची मीटिंग झाली आणि त्यांनीही स्पष्ट केलेलं आहे आम्ही जे आहे एकनाथ शिंदेची शिवसेनासोबत जाणार नाही. इनडायरेक्टली म्हणजे याचा अर्थ हे आहे की आमचं समर्थन जे आहे तिथे जे इस्लाम पार्टी आहे त्याला आम्ही एका अर्थाने समर्थन करत आहे न्यूट्रल राहून. तर ते आम्ही केलं.